महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालातून एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राज्यात प्रथम भाषा म्हणून मराठी विषय निवडणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांपैकी तब्बल 80,000हून अधिक विद्यार्थी मराठी विषयात अनुत्तीर्ण झाल्याची बाब उघड झाली असून मराठी भाषेच्या भवितव्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मराठीला मातृभाषा म्हणून गौरविणारे, मराठीच्या जतनासाठी आंदोलन करणारे आणि शासन स्तरावर मराठी सक्तीचा आग्रह धरणारे अनेक जण असतात. प्रत्यक्ष शिक्षण व्यवस्थेत मात्र मराठी विषयाची अवस्था चिंताजनक झाल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे इंग्रजी माध्यमांच्या वाढत्या प्रभावात मराठी विषयाकडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष, शाळांमधील गुणवत्तेचा अभाव, व्याकरणावरील कमकुवत पकड आणि वाचन संस्कृती कमी होत चालल्याचे परिणाम आता थेट निकालातून दिसत असल्याचे मत मराठी विषयाच्या अभ्यासक हेमलता भगत यांनी व्यक्त केले. नमस्कार, मी हेमलता भगत. राजेश्वर युनियन हायस्कूल बडनेरा येथे इयत्ता 10वीला मी मराठी विषय शिकवते. नुकताच लागलेला 10वीचा निकाल, यात एक धक्कादायक माहिती आपल्यासमोर आलेली आहे की मराठी विषयात सुमारे 80,000 विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत आणि ही आपल्यासाठी अतिशय धक्कादायक बातमी आहे आणि खरोखर याच्यावर विचारमंथन करणं आवश्यक आहे. ज्यावेळेस आम्ही मराठी विषय वर्गात शिकवतो त्यावेळेस प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना एकच माहिती देतो की वाचन हे तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. मराठीला जरी आपण मातृभाषा म्हणतो, ती आपली बोलीभाषा आहे, आपण रोजच्या बोलण्यात आहे, त्यामुळे विद्यार्थी काय करतात, त्या मराठी विषयाकडे अगदी दुर्लक्ष करतात की नाही सोपी आहे ही येऊन जाईल. पण नेमकी इथंच चूक होते. मराठी भाषा ही पायाची तेवढी सोपी नाही आहे. मराठीला हा ज्ञान तुम्हाला खूप खोलवर पाहिजे आहे. मराठीमध्ये व्याकरणावर तुमची पकड पाहिजे. त्याचबरोबर मराठीमध्ये शुद्ध लेखन आणि हस्ताक्षर ह्या 2 विषयावर जर सुरुवातीला आपण भर दिला तर सर्वात पहिला प्रभाव परीक्षकांवर पडतो की शुद्ध लेखन व्यवस्थित आणि हस्ताक्षर हे चांगलं तुमचं पाहिजे. त्यानंतर मराठीमध्ये अजून एक विद्यार्थी चूक करतात की पॅसेज आहे काय मी त्यातून बघून लिहू शकतो. पण नेमका तिथेच अजून एक चूक होते की तिथे स्वमतावर प्रश्न विचारले जातात आणि त्या स्वमतामध्ये तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे. त्यासाठी तुम्हाला वाचन हे खूप आवश्यक आहे की तुम्ही किती वाचलं आहे आणि त्या आधारे तुम्हाला तुमचं मत तिथे मांडायचं आहे. ज्यावेळेस उपयोजित लेखनचा हा 24 मार्काचा प्रश्न राहतो त्यावेळेस निबंध हा खरं तर खूप चांगला विषय लिहिण्याचा. निबंध लिहिण्याची एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीने निबंध जर लिहिला तर खरोखर 8 पैकी 7 मार्क्स तिथे विद्यार्थ्यांना मिळतात. पत्रलेखन जी आपली संस्कृती आहे जुनी, आता पत्र लिहित नाही त्याच्यामुळे विद्यार्थी तिथे सुद्धा चूक करतात. प्रसंग लेखन हा सुद्धा वेळेवर तुम्ही काय बघितलं आणि प्रत्यक्ष काय लिहू शकतात हे प्रसंग लेखनमध्ये सुद्धा तुम्ही मार्क्स कवर करू शकता. त्यानंतर ती कमी व्याकरण विचारल्या जाते. जर वाचन केलं तर त्यांना शब्दांचे अर्थ कळतील आणि तिथे मार्क्स त्यांचे कवर होतील. मराठीबद्दल जी अनास्था विद्यार्थ्यांमध्ये दिसते त्याचं मूळ कारण काय सांगू शकता? मूळ कारण विद्यार्थ्यांचा विज्ञानाकडे असलेला कल. विद्यार्थी सायन्स आणि मॅथ्स या विषयावर खूप भर देतात आणि मराठी या विषयाकडे अगदी पूर्णपणे दुर्लक्ष करतात. वेळेवर अभ्यास करतात आणि त्यांचं असं मत आहे की विज्ञान आणि मॅथ्स जर केलं तर आम्ही पुढं काहीतरी प्रगती करू. पण नेमकं इथे चूक झाल्यामुळे 10वीमध्ये विद्यार्थी मराठीमध्ये मागे येतात. अलीकडे ही खरोखरच शोकांतिक आहे. मराठी हा आपली जेव्हा भाषा आहे, आपण परप्रांतीयांना आग्रह करतो की तुम्ही मराठी बोला आणि ज्यावेळेस आपणच मराठीकडे दुर्लक्ष करतोय तर ही खरोखर आपल्यासाठी शोकांतिकाच म्हणावी लागते. विद्यार्थ्यांना मराठीचं वाचन करा. तुम्ही विद्यार्थ्यांना कंपल्सरी वर्षभरात 10 पुस्तकं वाचा असं एक आवाहन केलेलं आहे. वाचन ज्यावेळेस कराल त्यावेळेस तुमचं त्या मराठीचं ज्ञान खूप वाढेल आणि मराठी विषय हा जो कठीण चालला आहे तो त्यांना सोपा होण्यास मदत होईल. एकंदरीत वाचाल तर वाचाल. वाचाल तर वाचाल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला तत्त्व दिलेलं आहे, मंत्र दिलेला आहे, तोच आपल्या मराठीसाठी योग्य आहे. कारण की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे वाचन होतं, अगाध वाचन, हजारो पुस्तकं त्यांनी वाचलेली आहे आणि त्या वाचनातूनच त्यांनी एवढं मोठं भारताचं संविधान लिहिलेलं आहे. आणि हेच जर डोळ्यासमोर विद्यार्थ्यांनी ठेवलं की वाचनामुळे जर एक व्यक्ती काय करू शकतो तर ह्या वाचन संस्कृतीला आपण खूप महत्त्व द्यायला पाहिजे.
राज्याचा एकूण निकाल समाधानकारक असला तरी मातृभाषेतील ही घसरण शिक्षण क्षेत्रासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. मराठी भाषा वाचविण्याच्या घोषणा आणि वास्तवातील शैक्षणिक गुणवत्ता यामधील वाढती दरी आता उघडपणे समोर आली आहे. बडनेरावरनं BCN न्यूजकरिता मच्छिंद्र भटकर. आपण पाहत आहात BCN न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.